नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर आपण बघितलं असेल काल मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डीप आला, डीप नंतर एक स्ट्रॉंग बाईंग आली, जसं की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो एक्झॅक्ट सेम राईट. आता आज काय झालं आहे, आज जर बघितलं आपण एफ आयने काय केलं, एफ आयने जवळजवळ 2,500 करोडची काय केली, सेलिंग केली आणि डी आयने केली 5,000 करोडची बाईंग केली, म्हणजे डबल एफ आयच्या राईट. मग ज्यावेळेस असं होतं अशा वेळेस काय होतं, ध्यान ठेवा, काल जशी प्रॉफिट बुकिंग आली, प्रॉफिट बुकिंग नंतर एक रॅली भेटली, आज देखील तसंच होऊ शकतं. ठीकठाक सेलिंग येऊन परत एकदा एक रॅली आपल्याला बघायला भेटू शकते. बिकॉज काय आहे माहिती का, इंडियन व्हीएक्स राईट, इंडियन व्हीएक्स जे आहे ते कुठंतरी 11-12ला ट्रेड करत आहे आणि हे जे आहे कन्सोलिडेशन व्हॅल्यू आहे. ओके, सो जोपर्यंत 11-12ची व्हॅल्यू ब्रेक करत नाही, अप जात नाही, तोपर्यंत आपला व्ह्यू खूप मोठ्या रॅलीज बघायला भेटणार नाही. ह्या ज्या रॅलीज आहे हे छोट्या रॅलीज आहे, डाऊन येतं परत अप जातं राईट. यामध्ये एकदम स्ट्रॉंग अशा झिगझॅग मुवमेंट येणार नाही. कधी कधी खाली येईल, काल जर झालं तसं तुमचा विचार राहील आणि आज काय करेन तिथंच कन्सोलिडेट करत बसून. ओके, अप जाईल, अप जाऊन तिथंच कन्सोलिडेट करा राईट. तुमचं प्रीमियम डीके मारा. सो जास्त होल्ड करायचे नादी लागू नका, एक स्कॅल्प करा आणि एक्झिट मारा राईट. आता हे झालं आपलं डेलीचं. आपण जर मंथली बघितलं, मंथलीमध्ये काय आहे, पूर्ण एफ आय आणि डी आयचा पूर्ण व्ह्यू काय झाला आहे, दोघांचा व्ह्यू पूर्ण बुलिश आहे. एफ आयने काय केलं, 1500 करोडची काय केली, बाईंग केली आणि डी आयने काय केलं, डी आयने 22,000 करोडची बाईंग केली. म्हणजे खूप मोठा आकडा या दोघांचा जो व्ह्यू आहे तो एक्झॅक्ट पॉझिटिव्ह बनला आहे राईट. फक्त आता एक ॲव्हरेजिंग होणं गरजेचं आहे इंडियन मार्केटमध्ये. जशी बँक निफ्टीमध्ये जर एक ॲव्हरेजिंग झाली तर ॲव्हरेजिंग नंतर एकदम स्ट्रॉंग राहिली येईल. म्हणजे बँक निफ्टी 55,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर तिथं आलं तर ध्यानात ठेवा, इतकी स्ट्रॉंग रॅली येईल ना की हायर हायसुद्धा ब्रेक होऊ शकतो. त्यानंतर निफ्टी फिफ्टी जर बघितलं, निफ्टी फिफ्टीला 239चं एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 239ला जर निफ्टी फिफ्टी जर आलं राईट, म्हणजे 23,239ला जर तिथं जर मार्केट आलं तर 239पासून एकदम स्ट्रॉंग मुवमेंट भेटू शकते आपला आणि तो देखील हायर हाय ब्रेक करेल असा माझा व्ह्यू आहे. ओके, सो पण तिथंच एक ॲव्हरेजिंग होईल. जर तसंच जर अप गेलं तर मार्केट अप जाणार नाही, तिथून परत एकदा डाऊनफॉल येईल आणि त्यांना तेव्हा हा जो सपोर्ट आहे इथे मार्केटला ग्रॅब करावंच लागेल. ओके, आता हे झालं आपलं एफ आय डी आयचं. आता बघूया ग्लोबल मार्केटमध्ये कायचं. आता ग्लोबल मार्केट जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी निगेटिव्ह ट्रेड करत आहे. ओके, आणि डाउ जोन्स जर बघितलं आपलं अमेरिकन मार्केट ते कुठंतरी कन्सोलिडेट करते, S&P 500 कन्सोलिडेट करते, नॅसडॅक कन्सोलिडेट करते. ओके, म्हणजे ह्या मुवमेंट खूप जास्त नाही आहे राईट. युरोपियन मार्केटमध्ये गेले FTSE राईट निगेटिव्ह ट्रेड करतं आहे, कॅग निगेटिव्ह ट्रेड करतं, डॅक्स निगेटिव्ह ट्रेड करतं. ओके, जर खाली आले निकाईमध्ये बापरे जवळजवळ 1,500. जपानचं मार्केट जर बघितलं तर जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 1.5% निगेटिव्ह ट्रेड करतं. स्ट्रेन टाईम निगेटिव्ह ट्रेड करतं, हँगसेन निगेटिव्ह ट्रेड करतं राईट. तायवान नेगेटिव्ह ट्रेड करतं. ध्यानात ठेवा, आज मार्केट जो माझा व्ह्यू आहे, माझा व्ह्यू सांगतो आज पूर्णतः गॅपडाऊन मुवमेंट आहे आणि गॅपडाऊन आल्यानंतर मला असं वाटतं की खूप स्ट्रॉंग गॅपडाऊन मुवमेंट आहे बऱ्यापैकी आणि त्यानंतरची मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. थँक्यू सो मच.